नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त सध्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेतील आजचे 33वे पुष्प गुंफणार आहेत इतिहास अभ्यासक श्री रणजित रमेश हिरलेकर. कोकणात अनेक कातळ शिल्प आढळतात. त्याच विषयावर म्हणजे कोकणातील कातळ शिल्पे या विषयावर ते आज आपलं व्याख्यान सादर करणार आहेत. कोकणातल्या कातळांवर म्हणजे खडकांवर अतिशय सुबक पद्धतीने कोरलेली काही आपल्या मातृदेवतांची, प्राण्यांची, पक्ष्यांची, मानवी आकारांची, भौमितिक आकारांची अशी अनेक शिल्प आपल्याला आजही आढळून येतात. या कातळ शिल्पांवरच श्री रणजितजी हिरलेकर यांनी विशेष संशोधन आणि अभ्यास केलेला आहे. MA इंडॉलॉजीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यानंतर त्यांनी मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्य या विषयामध्ये विशेष अभ्यासाला सुरुवात केली. मध्ययुगीन इतिहास हा देखील त्यांचा आवडीचा विषय आहे. कोकण इतिहास परिषदेचे त्या कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासावर रणजितजींनी संशोधन केलं आहे आणि त्यावर श्री क्षेत्र कुणकेश्वर दंतकथेमागील रहस्याचा शोध हे त्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालं आहे. त्याचबरोबर कविभूषणाच्या ब्रजभाषेतील छंदांचा मराठी पद्यांमध्ये अनुवाद करून त्यांनी मराठी शिवभूषण हे एक पुस्तक देखील प्रसिद्ध केलेलं आहे. आजवर अनेक इतिहास परिषदांमधून त्यांनी आपले लेख सादर केलेत. त्यामध्ये कुणकेश्वर मंदिर, 8व्या शतकातील बौद्ध स्तूप आणि मध्ययुगीन स्वयंपाकाची दगडी भांडी हे त्यांचे संशोधनाचे विशेष विषय आहेत. आज आपल्यासमोर रणजितजी कोकणातील कातळ शिल्पे हा विषय सादर करणार आहेत. या व्याख्यानासाठी मी या ठिकाणी श्री रणजितजी हिरलेकर यांचं स्वागत करतो. त्यांनी हे व्याख्यान देण्यासाठी परवानगी दिली आणि ते आज आपल्याला ते सादरी करतायत याबद्दल त्यांचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने आभार देखील मानतो. आजच्या या व्याख्यानामध्ये ते आपल्याला काही प्रेझेंटेशन आणि स्लाईड्ससुद्धा दाखवणार आहेत. तर या आपल्या व्याख्यानाला आणि प्रेझेंटेशनला श्री रणजित हिरलेकर यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी रणजित रमेश हिरलेकर. श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टपूर्तीनिमित्त ही जी रायगड स्मारक समितीने व्याख्यानमाला सुरू केली आहे या व्याख्यानमालेत मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. श्री पांडुरंगजी बलकवडे यांना भरपूर आरोग्य लाभो अशी मी इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि व्याख्यानमालेची सुरुवात करतो. आपण प्रातस्मरणामध्ये काही श्लोक म्हणतो. त्याच्यामध्ये कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम अशा तऱ्हेचा श्लोक म्हणतो. त्याच्यामध्ये म्हटलंय की हाताच्या बोटावर लक्ष्मीचा निवास आहे, हाताच्या तळहातावर सरस्वतीचा वास आहे आणि मनगटावर विष्णूचा वास आहे. किती चिरंतन सत्य या एकाशा छोट्याशा श्लोकामध्ये आपल्या संस्कृतीने, प्राचीन ऋषीमुनीने सांगितलेलं आहे. हाताच्या बोटावर लक्ष्मीचा निवास आहे. आपल्याला लक्ष्मी निर्माण करायची असेल तर ह्या हाताच्या बोटावर विसंबूनच ते काम करावं लागतं. आपण बुद्धिमत्तेच्या जोरावर लक्ष्मी निर्माण करू शकतो असं म्हणतो, पण तरी देखील त्याला हाताची जर साथ नसेल, बोटांची जर साथ नसेल तर ते शक्य नाहीये. अगदी आदिम काळात माणूस अन्य जंगली प्राण्याप्रमाणेच राहत होता
आणि खरं तर माणूस हा अत्यंत निर्बळ असा हा या प्राणीसृष्टीमध्ये प्राणी होता. बाकी सगळे प्राणी हे अतिशय बलिष्ठ आहेत, कोणाला सुळ्या आहेत, कोणाला नख्या आहेत, अशी हिंस्र स्वापदं असताना माणसाला मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वत्र जीव वाचवत फिरावं लागत होतं. पण ज्यावेळी हाताच्या बोटाची ही उत्क्रांती झाली, हा जो हात आहे, हात आणि हा अंगठा, ही जी रचना ही ज्यावेळी उत्क्रांत झाली, त्यावेळी माणसाने आपल्या विकासाची सुरुवात केली. बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने जग बदललं असं आपण म्हणतो, हे सत्य आहे. पण त्यासाठी साथ दिली ही या बोटाने. ज्यावेळी त्याला कल्पना सुचली असेल की दगडावर दगड आपटून आपण अग्नी निर्माण करू शकतो, दगडाच्या साह्याने आपण त्याला एकावर आपटून दगडाची हत्यारं तयार करू शकतो, बांबूला दोर लावून आपण त्याचं धनुष्य तयार करू शकतो, शिकार करू शकतो, ही कल्पना त्याला बुद्धिमत्तेच्या जोरावर सुचली असेल. पण ते निर्माण करण्यासाठी त्याला ह्या हाताच्या बोटाने ज्यावेळी साथ दिली, त्यावेळी त्याला स्वतःचा विकास करता आलेला आहे. इतकी हाताची बोटं महत्वाची आहेत आणि त्याच्या साह्याने माणसाने आपलं सगळं जग बदललेलं आहे. यानंतरचा जो श्लोक आहे तो प्रातस्मरण श्लोक असा आहे: समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्व मे. आपली पृथ्वी ही समुद्र वलयांकित आहे. आज आपण जे पाहतो ती पृथ्वी अनेक बेटांमध्ये, अनेक भूखंडांमध्ये विभागलेली दिसते. अनेक खंड हे वेगवेगळे झालेले दिसतात. पण शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की पूर्वी ही सगळी भूमी एकच होती, एक अख्खा खंड. या पद्धतीने अख्खा खंड ह्या पाण्यावर तरंगत होता. जसं उकळत्या दुधावर साय तरंगत असते, त्या साईखाली सातत्याने उष्णता येत असल्यामुळे ती साय हळूहळू वर सरकत असते आणि ज्यावेळी अगदी टोक गाठतं त्यावेळी ती साय फुटते आणि त्यातून वाफ बाहेर पडते. अगदी या भूखंडाची स्थिती देखील अशीच होती, कारण पृथ्वीच्या पोटात अत्यंत उष्ण असा लाव्हारस उकळत होता आणि त्यामुळे सातत्याने भूकंप, ज्वालामुखी याचे उद्रेक या भूखंडावर होत होते आणि त्यामुळे ह्या भूगोलामध्ये सतत बदल झालेले आपल्याला पुढे पाहायला मिळतात. आज आपण कातळ शिल्पांचा विषयी बोलणार आहोत. कुठलाही इतिहास ज्यावेळी जाणून घ्यायचा असतो त्यावेळी त्याचा भूगोल थोडा अभ्यासावा लागतो, कारण भूगोलाच्या बळावरच इतिहासाचा विकास झालेला असतो. आणि कातळ शिल्पांच्या विषयात तर हा भूगोल फार महत्वाचा आहे, तो थोडासा आपण जाणून घेऊया. आपल्या शालेय इतिहासात खरं म्हणजे हा भूगोल गेलेला आहे, आपलं थोडं विस्मरणात गेलं असेल, म्हणून मी ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की हा खंड पूर्वी असा एक खंड होता, ज्याचं पांजिया असं नाव होतं. पुढे हे सातत्याने होणारे ज्वालामुखी, भूकंपाचे उद्रेक याने त्याचे 2 भाग झाले. साधारणपणे 5 अब्ज ते 2 कोटी वर्ष ही हालचाल सुरू होती. हे 2 भाग झाले. वरच्या भागाला लवरशी आणि खालच्या भागाला गोंडवाना असं म्हटलं जातं. वरच्या भागात हा रशिया किंवा अन्य काही युरोपियन राष्ट्र यांचा भाग दिसतोय. खालच्या भागामध्ये हा आफ्रिका, अमेरिका आणि हा आपला भारताचा भूखंड. हे खंड हळूहळू खाली सरकायला लागले, एकमेकांना आपटायला लागले आणि हे सगळं होत असताना कधीतरी हा आपला जो भूखंड आहे, भारतीय भूखंड, हा हळूहळू वरच्या दिशेने सरकायला लागला. हा बघा, म्हणजे हे अशी सातत्याने स्थित्यंतर होत होती. हा हळूहळू वर सरकायला लागला. कधीतरी हा भूखंड, आपला भारताचा भूखंड जो आहे तो आफ्रिकेला भिडलेला होता आणि त्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी आणि आफ्रिकेचा पूर्व किनारा हा कधीतरी एकमेकांना अलग होता आणि त्यामुळे आफ्रिका आणखीन भारत याची ही किनारपट्टीवरचा जो प्रदेश आहे, म्हणजे कोकणचा किनारपट्टी आणि आफ्रिकेची किनारपट्टी, याच्यातलं जीवसृष्टी आणि निसर्ग हा सारख्या पद्धतीने पाहायला जो मिळतो, त्याच्यावर आधारित ही सगळी भूगोलाची मांडणी केलेली आहे. हा भूखंड हळूहळू सरकत सरकत ज्यावेळी विषुववृत्तावर आला, त्यावेळी भारतीय भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक झाले. खरं तर दक्षिण गोलार्धात ज्यावेळी भारतीय भूखंड होता त्यावेळी तो शीत हवामानाचा बर्फाळ प्रदेश होता. पण विषुववृत्तावर ज्यावेळी हा आला त्यावेळी तिथे त्याची उष्णता वाढायला लागली, बर्फ सगळा वितळून गेला, भूकंपाचे धक्के बसायला लागले, ज्वालामुखीचे उद्रेक व्हायला लागले आणि त्यावेळी एका मोठ्या भूकंपामध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा जो भूप्रदेश आहे, समुद्राखालचा प्रदेश, हा वरती आला आणि त्यातून कोकणच्या किनारपट्टीची निर्माण झाली. आणखीन पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या या पूर्व दिशेने व्हायला लागल्या आणि पश्चिमेला बाजूला मोठमोठे धबधबे निर्माण झाले आणि सह्याद्रीचा जो पर्वत आहे हा सतत होणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने सातत्याने लाव्हारसाचे थरावर थर पसरून हा भूखंड तयार झाला आणि हळूहळू हा आपला भारतीय उपखंड उत्तरेच्या दिशेने सरकत सरकत आशिया खंडाला जाऊन भिडला आणि त्यातून हिमालयाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आजही
हा सर्वात तरुण पर्वत आहे असं म्हटलं जातं. आपल्या महाभारतीय ग्रंथांमध्ये जैमिनी अश्वमेध हा जो भाग आहे याच्यामध्ये देखील आपल्या उत्तरेला म्हणजे ज्यावेळी अर्जुन आपला अश्व घेऊन युद्धासाठी बाहेर पडतो त्यावेळी केलेल्या वर्णनांमध्ये हे वर्णन पाहायला मिळतं की उत्तरेच्या बाजूला समुद्र आहे. म्हणजे ह्या प्राचीन भूगोलाच्या स्मृती या आपल्या पुराणांनी देखील कुठेतरी जतन करून ठेवलेल्या आहेत. काश्मीर या भागामध्ये आजही काही समुद्री जीवांचे जीवाश्म देखील जे आपल्याला आढळतात त्याचं कारण तेच आहे की ह्या भागात कधीतरी मोठ्या प्रमाणात मोठा समुद्र होता. आपला भारतीय भूखंड अशा रीतीने वर सरकत गेल्यामुळे हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे आणि हा सगळा भूगोल हा असा आपल्या रीतीने प्रत्यक्षात घडलेला आहे. तर हे आता आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहतो आहोत. ही आपली कोकणची किनारपट्टी आहे. कोकणचे साधारणपणे रायगड पासूनचा वरचा भाग आणि रत्नागिरी पासूनचा खालचा भाग असे दोन भाग पडलेले दिसतात. उत्तर कोकण, दक्षिण कोकण असं आपण त्याला म्हणतो. प्राचीन इतिहासात देखील असे दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात. रायगडचा पासूनचा उत्तरेचा जो भाग आहे हा सगळा बेसाल्टच्या खडकांनी बनलेला आहे. बेसाल्ट हा अत्यंत काळा दगड, अत्यंत कठीण असा दगड आहे. आपली भारतामध्ये 1200 लेण्या, कोरीव लेण्या पाहायला मिळतात आणि त्यातील जवळजवळ 75% लेण्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. याचं कारण हा आपल्याकडे असलेला बेसाल्टचा खडक. आणि दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी पासून खाली सिंधुदुर्ग पार केरळपर्यंत हा लॅटराईट या प्रकारच्या दगडाने बनलेले मोठी पठाराच्या पसरलेले आहेत. दोन गावांच्या मधल्या भागामध्ये हे जे पठार असतं ते पठार त्या गावाच्या नावाने ओळखलं जातं. जसं कुणकेश्वरच्या शेजारी जे पठार आहे त्याला कुणकेश्वर सडा असं म्हटलं जातं. कोकणात ह्याला सडा असं म्हटलं जातं. हे अशा तऱ्हेचं लॅटराईटचं कातळ लांबच्या लांब पसरलेलं असतं. याच्यावर अतिशय छोटी झुडपं आणि पावसाळ्यात गवत मुबलक प्रमाणात उगवतं. मोठे वृक्ष काही ह्या भागात होत नाहीत, त्यामुळे ह्या भागामध्ये वस्ती फारशी आढळत नाही. पण प्रत्येक गावाच्या मध्ये अशा तऱ्हेचे सडे संपूर्ण दक्षिण कोकणात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावर अशी ही कातळशिल्प गेल्या 8-10 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागलेली आहेत. सातत्याने हल्ली काही गेल्या 3-4 वर्षांमध्ये 7-8 वर्षात आपण अशा पेपरला आलेल्या बातम्या पाहतो की अमुक ठिकाणी कातळशिल्प सापडली, अमुक ठिकाणी कातळशिल्प सापडली आणि त्याच्यावरून आता आपल्या सगळ्यांचं लक्ष, अनेकांचं लक्ष या कातळशिल्पांकडे वेधलं गेलेलं आहे. पण 1990 साली डॉक्टर दाऊद दळवी यांनी निवळे फाट्यावरची कातळशिल्प सर्वप्रथम पाहिली आणि त्यावर त्यांनी संशोधन केलं. लांबून पाहता ही एखादा इलेक्ट्रिक सर्किट प्रमाणे दिसतात. अत्यंत अतर्क्य आणि अगम्य अशा ह्या चित्रशैलीची ही सगळी रचना आहे. याचा अर्थबोध निश्चित असा काही होत नाही. ती एखादी लिपी आहे की काय असं काही वेळा वाटतं, पण त्याचा अजूनही निश्चित असा अर्थबोध झालेला नाही. डॉक्टर दाऊद दळवी यांनी 1990 साली याच्यावर काही काम केलं. त्यामुळे सर्वप्रथम कातळशिल्प असा प्रकार काहीतरी कोकणात आहे हे सगळ्यांच्या नजरेसमोर आलं. त्यानंतर प्र.के. घाणेकर, प्रख्यात इतिहास संशोधक, यांनी आपला कोकण पर्यटन या पुस्तकामध्ये या कातळशिल्पांचा उल्लेख केलेला आढळतो आणि त्यामुळेही अनेकांना ही अशा तऱ्हेचे कातळशिल्प आपल्या आसपास आहेत याची जाणीव झाली. त्यानंतर 2000 साली श्री रवींद्र लाड 1996 साली पालशेत भागात आर्कोलॉजिकल सर्वेचं काम सुरू होतं आणि त्याच्या आसपासच्या भूभागात काही कातळशिल्प त्यांना आढळून आली. त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. रत्नागिरी राजापूर भागात ह्या कातळशिल्पांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यावेळी श्री सतीश प्रधान हे त्या टीममध्ये होते. सतीश प्रधान हे कला या विषयाचे पदवीधर आहेत, इंडॉलॉजीचे पदवीधर आहेत, उत्कृष्ट कलाकार आहेत. आणखीन इंडॉलॉजी या विषयात सुद्धा ते शिकवतात. मलाही ते इंडॉलॉजी विषयाला शिकवायला होते. त्यांनी त्या भागामध्ये रत्नागिरी राजापूर या भागात कातळशिल्पांचं बरंचसं काम त्यावेळी केलं. चांगले फोटोग्राफ्स तयार केले, उत्कृष्ट रेखाचित्र तयार केली आणि स्थानिक लोकांचा ह्या संस्कृतीशी काही संबंध आहे का याचा त्यांनी फार बारकाईने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ देवी हसोळचं जे कातळशिल्प आहे त्या विषयात ते असं म्हणतात की तिथे मी त्याची रेखाचित्र करत बसलो होतो त्यावेळी एक कोणतरी गावकरी आला आणि तो म्हणाला, सर इथे बसू नका, इथे केव्हाही सर्प बाहेर पडतात. आणि थोड्या वेळाने जवळच त्यांना एक फुरसं पाहायला मिळालं. म्हणजे अशा तऱ्हेची एक सर्पाची कथा किंवा मिथक हे अशा कातळशिल्पांशी निगडीत असलेलं, मांड या प्रकारातल्या कातळशिल्पांशी निगडीत असलेलं पाहायला त्यांना मिळालं आणि या विषयावर त्यांनी रिसर्च पेपर केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर 2000 साली श्री रवींद्र लाड यांनी कातळशिल्प या विषयात काही काम केलेलं पाहायला मिळतं. त्यांनी बारसू, देवी असोळ, सोलगाव, गावडेवाडी
या भागातील कातळशिल्पांवर काम केलं. त्या वर्षी रिसर्च पेपर त्यांनी कोकण इतिहास परिषद, महाराष्ट्र इतिहास परिषदेमधून सादर केलं. त्यांनी अनेकांपर्यंत हा विषय पोहोचवला. अनेक नवीन संशोधकांना या विषयासाठी काम करण्यासाठी प्रेरित केलं. त्यामुळे आज अनेक जण या विषयाकडे आक्रोश झाले आहेत. अनेक जण त्या विषयात काम करतायत. पण त्याची सुरुवात ही लाड सरांनी मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला पाहायला मिळते. लाड सरांनी या विषयावर पुस्तकही लिहिलेलं आहे. लाड सरांनी बारसो या विषयातलं जे कातळशिल्प दाखवलं किंवा जे काम केलंय ते कातळशिल्प इतकं प्रचंड आहे की ते ड्रोन कॅमेऱ्याशिवाय त्याचा उत्कृष्ट फोटोच निघू शकत नाही. हा आता ड्रोन कॅमेऱ्याने काढलेला फोटोग्राफ आहे, ज्यामुळे त्याचे असे एका बाजूचे एका साईडचे फोटोग्राफ दिसतात. पूर्ण ते कातळशिल्प त्या ह्याच्यात येऊच शकत नाही. इतकं ते विशाल आणि विराट असं कातळशिल्प आहे. हे नेमकं काय आहे याच्याविषयी अनेक कल्पना स्थानिक गावातील लोकांविषयी देखील वेगवेगळ्या कल्पना आहेत. तिथलीच काही कातळशिल्प आपण पाहतो आहोत. बारसूमध्ये त्या भागात काही अशी छोटी छोटी कातळशिल्प आहेत. हा ससा आहे, ससा दिसतोय. ही अशी काही अत्यर्क काही कातळशिल्प दिसतात. सिंधू संस्कृतीमध्ये आपण काही मुद्रा पाहतो. त्यातला मुद्रा मी आता तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामध्ये जगातील अनेक संस्कृतींमध्ये देखील हे अशा तऱ्हेचे चित्र पाहायला मिळतं. मध्ये एक स्त्री आहे, ती 2 हाताने 2 बाजूला वाघांना तिने रोखून धरला आहे. अशा तऱ्हेचं हे दृश्य आहे आणि हे दृश्य आपल्याला या कातळ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. मध्ये ही व्यक्ती कोणतरी दिसते आहे, तिने 2 हाताने 2 बाजूला वाघ रोखून धरले आहेत. आणि हे साम्य, विलक्षण साम्य लाड सरांच्या लक्षात आल्यामुळे लाड सरांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की कातळ शिल्पांचा संबंध सिंधू संस्कृतीशी आहे का, असा प्रश्न त्यांनी या साम्यामुळे उपस्थित केलेला आहे. त्याच बारसू भागामध्ये अशी काही आधुनिक कातळ शिल्प देखील पाहायला मिळतात. जसं हे दिशादर्शक बाण, हे अगदी आधुनिक वाटावं अशा तऱ्हेचं हे चित्र आहे. हे आहे देवाचे गोठणे येथील हा मांड ह्या प्रकारातलं हे कातळ शिल्प. मांड हा कातळ चित्रपटाचा जो प्रकार आहे हा अतिशय अगम्य असा तऱ्हेचं ही सगळी चित्रशैली आहे. याच्या साईडला सरळ चौरस, ही चौरसाच्या आकारात किंवा काही वेळा आयताकृती अशा ह्या रचना पाहायला मिळतात. साईडला खोल पट्ट काढून ही हा अन्य कातळापासून हे चित्र वेगळं केलेलं असतं. चारी बाजूने नागासारखी, नाग जसा वलय घेत चालतो तशा तऱ्हेच्या रचना ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी नाग या ह्याच्याशी निगडीत झालेला आपल्याला पाहायला मिळतं. 2010 साली डॉक्टर दाऊदोळी, श्री लाड सर आणि काही कोकण इतिहास परिषदेचे संशोधक मंडळी यांच्यासोबत मी रत्नागिरी, राजापूर या भागात कातळ शिल्पांच्या शोधात फिरलो होतो. त्यावेळी गावडेवाडी, बारसू, निवळे फाटा, राजापूर, चिंद्रवली या ठिकाणची कातळ शिल्प मी पाहिली होती. ही आता चिंद्रवलीतली काही कातळ शिल्प तुम्हाला दाखवत आहे. चिंद्रवली या गावाच्या वरती सड्यावर असंख्य कातळ शिल्प आम्हाला त्यावेळी पाहायला मिळाली होती. हा माणूस आहे, अशा हा वाघ दिसतोय. हा एक मोठी मानवाची आकृती आहे. बरं, हे 2 मानवाच्या आकृत्या आहेत. त्याच्यातला छोटी जी आकृती आहे त्याला त्या स्थानिक ते लोक त्याला राम म्हणतात आणि हा मोठी जी आकृती आहे त्याला रावण म्हणतात. त्यामुळे ही जी काही कातळ चित्र आहे हे स्थानिक भाषेमध्ये काही मिथिकल गोष्टीशी निगडीत झालेली पाहायला मिळतात. हे माशाचं चित्रण आहे. ही सगळी कातळशिल्प पाहून आल्यानंतर देवगडमध्ये आपल्याकडे काही अशी कातळशिल्प आहेत का, असा विचार मनात आल्यानंतर टेटविलकरांशी माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की गिरिये गावामध्ये चामुंडेश्वरी मंदिराच्या मागे काही कातळशिल्प आहेत, ती जाऊन पाहूया. आणि त्यावेळी मला ही काही कातळशिल्प पाहायला मिळाली. त्याच्यात हे जे उजवीकडचं जे कातळशिल्प आहे हे आहे, एक मध्ये माणूस आहे. हा माणूस, त्याने 2 हात साईडला पसरलेले दिसतात आणि ही 2 हरणं त्याने 2 बाजूला धरलेली आहेत. अतिशय सुंदर, सहज रित्या काढलेलं असं ही हरणं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं पाहायला मिळतं. हे या बाजूला आहे रानडुक्कर, त्याची ही रेखाकृती पाहायला मिळते. हे कातळशिल्प 2000 साली देवगडमध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी त्यावेळी प्रकाशित झालेली होती. त्याचवेळी मला दाभोळ, कोकरबाव या भागामध्ये देखील एक कातळशिल्प पाहण्यात आलं. हे असे 2 पायाच्या आकृती या अशा कोरण्यात आल्या होत्या. पण त्यावेळी माझा काही फारसा इंटरेस्ट नव्हता कातळशिल्पांविषयी, त्यामुळे फारसं काम मी त्यानंतर पुढे काही त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही. त्याच्यानंतर सतीश लळित यांनी मात्र 2012 साली काही काम कातळशिल्पांच्या विषयी केले होते. मालवणमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून ते त्यावेळी रुजू होते आणि त्यावेळी त्यांनी हिवाळे येथील काही कातळशिल्प प्रकाशित केली, शोधून काढली. त्याच्यानंतर कुडोपीला त्यांना काही कातळशिल्प आढळली.
मालवणचे माझे काही मित्र आहेत, त्यांनी ती कातळशिल्प खरं म्हणजे ह्यांना दाखवली, ललित सरांना. आणि ललित सरांनी ती सगळी कातळशिल्प पाहिल्यानंतर या विषयावर काहीतरी काम केलं पाहिजे, हे काहीतरी वेगळं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी सातत्याने ह्या सगळ्या ही साफसफाई करून त्या सगळ्या तिथल्या स्थानिक लोकांची मदत घेऊन या कातळशिल्पांवर एक रिसर्च पेपर तयार केला. आणि 2012 साली झालेल्या 17व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये, रॉक आर्ट ऑफ सोसायटी इंडियाच्या 17व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ही कातळशिल्पाचा पेपर त्यांनी सादर केला. आणि त्यावेळी तिथे पुरातत्व तज्ञ असलेले डॉक्टर सुंदरा अडिगा हे अत्यंत झाले. आणि त्यांनी जे मत या कातळशिल्पांविषयी व्यक्त केलंय ते खरंच लक्ष देण्याजोगं आहे. ते असं म्हणतात की ही कातळशिल्प अतिशय भव्य आणि प्रेक्षणीय आहेत. यातील वैविध्य, रचना, कलाकारी, सौंदर्य, प्रमाणबद्धता या दृष्टीने ही कातळशिल्पे अतुलनीय आहेत. कुडोपी हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून याचे नीट जतन होणे आवश्यक आहे. या कातळशिल्पाचा दर्जा पाहता या काळात या परिसरात वास्तव करणारा मानव समूह अतिशय प्रगल्भ असला पाहिजे. या काँग्रेसमध्ये ललित सरांनी हा पेपर सादर केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणातल्या कातळशिल्पांना प्रसिद्धी पहिल्यांदाच मिळाली. आणि अनेक अभ्यासकांचं लक्ष या निमित्ताने कातळशिल्पांकडे ओढलं गेलं. आणि हळूहळू अनेक मंडळी कातळशिल्पांचा शोध घेऊ लागली. ही मालवण कुडुपी येथील कातळशिल्प आहेत. जवळपास 60च्या आसपास कातळशिल्प आहेत. इथे आपल्याला डावीकडे मासा दिसतोय आणि उजवीकडे ही अशी अत्यर्क अशी काही वेगळीच कलाकृती पाहायला मिळते. अतिशय सुंदर कोरीव काम असलेले कातळशिल्प कुडोपीमध्ये आहेत. हिवाळ्यातलं हे कातळशिल्प आहे. यानंतर रत्नागिरीमध्ये श्री रिसबूड यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी फार उल्लेखनीय काम रत्नागिरी, राजापूर या भागातील कातळशिल्पांच्या बाबतीत केलं. त्यांनी निव्वळ कातळशिल्प शोधून काढले नाहीत, तर त्याचं दस्तऐवजीकरण केलं. आणि त्याचबरोबर ती कातळशिल्प संवर्धन केली पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे. आणि पर्यटनाच्या दृष्टीने हे फार महत्वाचे आहेत हे त्यांनी ओळखलं. आणि त्या दृष्टीने फार चांगल्या रीतीने काम त्यांनी सुरू केलं. जमीन मालक आणि शासन यांच्यामध्ये दुवा म्हणजे कुठेही त्यांच्यात कटुता येता नये आणि कातळशिल्पांचं जतन व्हावं यासाठी त्यांनी जी भूमिका घेतली ती खरंच फार उल्लेखनीय आहे. त्यांनी ह्या कातळशिल्पांचा नियोजनबद्ध आराखडा केलेला आहे आणि फार चांगल्या रीतीने काम त्यांची निसर्गयात्री संस्था करीत आहे. यानंतर गेल्या 2-4 वर्षामध्ये हे रत्नागिरी, राजापूर भागातले कातळशिल्प आहेत. रिसबूड आणि निसर्गयात्री या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले आहेत. हा हत्ती, या हत्तीचं त्यांनी संवर्धन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गावकऱ्यांच्या, शासनाच्या सहकार्याने त्यांनी त्याच्याभोवती भिंत घालून घेतली आहे, गडगा घालून घेतलाय आणि त्याच्यावरून ते नीटपणे कातळशिल्प पाहता येईल अशी ती रचना केली आहे. तिथपर्यंत रस्त्याची बांधणी त्यांनी करून घेतलेली आहे. अशा तऱ्हेने काम आता रत्नागिरी, राजापूर भागात सुरू झालेलं आहे. हत्तीचं कातळशिल्प हे देखील राजापूर भागात पाहायला मिळतं. आणि विशेष म्हणजे गेंड्याचं कातळशिल्प, एक शिंगी गेंडा याचं कातळशिल्प हे खरं म्हणजे कुतूहलच आहे. कारण कोकणात काय आपल्या कुठंच आपल्या ह्या भागात गेंडा आपल्याला पाहायला मिळत नाही, पण त्याचं कातळशिल्प मात्र कोकणात हे कोरलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे फार पूर्वी कधीतरी या भागात गेंड्याचा वावर होता का हा देखील संशोधनाचा विषय आहे. अशा तऱ्हेच्या रचना काही वेळा फोटो नीट येत नाहीत, त्यामुळे चुना टाकून लोक त्याचा फोटो घ्यायचा प्रयत्न करतात. सुरुवातीच्या काळात बऱ्याच संशोधकांनी हा असा प्रकार केलेला आहे, पण हे असं करू नये असं मी या निमित्तानं आवाहन करतो. कारण ह्या चुन्यामुळे ह्या कातळाला काही नुकसान होण्याची शक्यता असते. आणि त्याची जी रचना आहे, त्याची जी चित्र आहेत ती वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं वेगवेगळ्या गोष्टी आपल्या पुढे येतात. आणि अशा तऱ्हेने आखून घेतलं तर ती एक सीमित अशी कल्पना आपल्या डोळ्यासमोर राहते. त्याच्या वेगळ्या ऍक्शन अँगलने पाहणं हे जमत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेने हे करू नये असं मी आवाहन करतो. तर हे कातळशिल्प तर नाहीत, पेशावर आणि काश्मीर या परिसरात देखील अशी कातळशिल्प आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. या परिसरात देखील ही कातळशिल्प पाहायला मिळतात, पण ती कातळावर अशी आडवी कोरली नाहीत जशी कोकणात आपल्याला पाहायला मिळतात. ती अशी उभ्या आहेत. त्यातील काही कातळचित्र ही बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहेत, काही वैदिक संस्कृतीशी संबंधित असलेली पाहायला मिळतात. आणि त्यामुळे ही फारशी प्राचीन नाहीत. ही अगदी 2000 वर्षापूर्वीची फार तर असू शकतील, 2000 वर्षापूर्वीच्या नंतरच्या काळातली असू शकतील, हे लक्षात येतं आपल्या. हे कातळशिल्प आहे पहा, वरच्या भागात हे कातळशिल्प चित्र आपल्याला दिसतंय. आणि खाली ही 2 नाणी आहेत जी इंडो ग्रीक राजांच्या नाण्यांवरच्या आकृत्या आहेत. हे बलराम आणि कृष्ण
ह्या उजवीकडच्या बाजूला हा कृष्ण दिसतोय आणि डावीकडच्या बाजूला नाण्यावर हा बलराम दिसतोय. डावीकडे हा बलराम दिसतोय आणि अशाच आकृत्या ह्या कात्य चित्रांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे हे एक खरंच कुतूहल आहे की वैदिक संस्कृतीचं देखील प्रतिबिंब काश्मीर आणि अफगाणिस्तान या परिसरामधल्या कातळ चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आफ्रिकेच्या दगडांवर देखील अशा तऱ्हेची चित्र आपल्याला कोरलेली पाहायला मिळतात. कारण जसा आपला कोकणचा निसर्ग जसा आहे तसाच आफ्रिकेच्या किनाऱ्यावर देखील निसर्ग आहे, तशाच तऱ्हेचे तिथे कातळ आहे. फक्त तिथलं कातळ हे बेसाल्ट आहे आणि तिथे कोरीव चित्र केलेली पाहायला मिळतात. पण ती थोडीशी अप्रगत, म्हणजे कोकणच्या कातळ चित्रांच्या शैलीच्या दृष्टीपेक्षा ती थोडीशी अप्रगत आहेत असं थोडंसं वाटतं. एखादं वारली पेंटिंग असावं अशा तऱ्हेची ही सगळी रचना दिसते. आणि त्या तुलनेत कोकणातील कातळ शिल्प ही एक चांगल्या कसलेल्या कलाकारांनी काढलेली असावीत की काय अशा तऱ्हेची दिसतात. फार व्यवस्थित चित्र ती काढलेली दिसतात. गिरिया येथील हे कातळ चित्र आहे, आपण मागे पाहिलंय. हे दाभोळचं कातळ चित्र. ह्या दाभोळच्या कातळ चित्राचं वैशिष्ट्य असं की हा कमरेखालचा भाग फक्त कोरलेला आहे आणि हा कमरेखालचा भाग एखादा स्त्रीचा असावा अशा तऱ्हेचं वाटतंय. कारण त्या स्थूल मांड्या आणि तो सगळा भाग दिसतोय हा एखाद्या स्त्रीची हा भाग असावा की काय अशा तऱ्हेचं हे चित्रण दिसतं. त्याच्या कमरेला काही कोरीव काम केल्यासारखं मेखलेसारखं काम दिसतं. पायामध्ये असे तोडे असावेत की काय अशा तऱ्हेचं कोरीव काम दिसतं. काही रचना अमूर्त चित्र रेखाकृती या कातळ शिल्पावर काढलेली आहे. त्यामुळे ही मातृदेवता असावी का असा प्रश्न उपस्थित राहतो. आपल्या नवाश्म युगातील काळापासून सिंधू संस्कृतीपर्यंत जी अनेक उत्खननं झाली शाक्त पंथाचा मोठा प्रभाव होता, तांत्रिक पंथाचा शाक्त. आणि म्हणजे त्या दृष्टीने हे पूजा अर्चा करण्यासाठी काही तांत्रिक साधना करण्यासाठी अशा तऱ्हेच्या रचना केलेल्या असाव्यात की काय अशी शक्यता वाटू लागते. गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही देवगडमध्ये एक इतिहास संशोधन मंडळ स्थापन केलं आणि देवगडच्या इतिहासाची सगळी साधनं जमा करायचं असा निर्णय आम्ही काही मित्रांनी मिळून केला आणि ती ह्या संस्थेची स्थापना केली. आणि हे काम करत असताना कातळ शिल्पाचाही शोध आम्हाला अनपेक्षितपणे लागत गेला आणि हळूहळू पुन्हा कातळ शिल्पाच्या कामाकडे मी ओढला गेलो आणि कातळ शिल्पाचा शोध घेणं सुरू झालं. आम्हाला आरे गावात पहिल्यांदा हे कातळ शिल्प सापडलं. हे मांड या प्रकारातलं कातळ शिल्प आहे. हे रस्त्याच्या खाली गडग्याच्या खाली गेलंय. ते आपण इथे पाहतोय. हा जो गडगा आहे हा कातळ शिल्पाच्या वरूनच गेलाय. हे जे कातळ शिल्प आहे इथून इथपर्यंत आलेलं दिसतंय आणि हा त्याच्यावर गडगा आलेला आहे. हा बाजूने रस्ता गेलाय आणि हा रस्ता अक्षरशः कातळ शिल्पांवरूनच जातोय. त्यामुळे ह्या कातळ शिल्पांचं जतन होणं फार गरजेचं आहे. याची फार झीज झाली आहे कारण सातत्याने वाहनं जाऊन हे सगळं झिजलंय. पण हे कातळ शिल्प मांड या प्रकारातलं आहे. आपण त्याला मांड ह्यासाठी म्हणतो की देवाचं गोठणं इथे जे कातळ शिल्प आपण पाहतो या पद्धतीचं त्याला तिथे स्थानिक लोक मांड म्हणतात आणि त्यामुळे काहीतरी त्याला नाव असावं या दृष्टीने त्याला मांड असं आपण म्हणतो आहोत. बाकी त्याला नावाला तसं काही अर्थ नाहीये. त्याच जवळ आऱ्यामध्येच व्हाळाच्या नजीक आम्हाला ही अशी एक आकृती पाहायला मिळाली जी मानवाकृती आहे. अतिशय अस्पष्ट अशा रेषांनी हे कोरलेलं चित्र आहे. पटकन ते दिसत नाही, म्हणजे आताही पुन्हा मी तिथे गेलो की ते पटकन मला ते सापडत नाही, इतकं ते अस्पष्ट आहे. फार ते शोधावं लागतं, बारकाईने पाहावं लागतं. पण ही जी अजानुबाहू उंच आकृती आहे एखाद्या जैन मुनीप्रमाणे असल्यासारखी ती भासते. पण पुरेसे संदर्भ नसल्यामुळे आपण त्याला असं थेट जैन मुनी वगैरे असं म्हणू शकत नाही. पण अशा ह्या अनाकलनीय आकृत्या आहेत. त्यानंतर कुणकेश्वरमध्ये देखील आम्हाला कातळ शिल्प सापडलं. खरं तर कुणकेश्वरमध्ये इतकी वर्ष मी राहतोय, इतकी वर्ष मी कुणकेश्वरच्या मंदिरावर काम केलंय, पण इथे कातळ शिल्प आहे हे मलाही आतापर्यंत माहिती नव्हतं. आमचे मित्र अजित टाक्कर यांनी तो शोध लावलाय आणि त्यांनी ते शोधून काढलं. आमच्या वरच्या सड्यावर धनगरवाडा जो आहे त्या धनगर लोकांनाही माहिती होतं, त्यांनी हे त्यांना दाखवलं आणि ह्या कातळ शिल्पाविषयी एक कथा सुद्धा सांगतात की एक वाईट प्रवृत्तीचा माणूस होता, तो महिलांना त्रास देत असे आणि त्याला कृष्णाने पोटावर पाय देऊन इथे दाबून ठेवला. त्याने म्हणे कृष्णाने दिलेला पाय आहे अशा तऱ्हेची कथा इथे निगडीत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याच्यापासून काही अंतरावर हे असं शिवलिंगाची आकृती हे देखील आम्हाला कातळ शिल्प तिथे पाहायला मिळालं. ही आमची इतिहास संशोधन मंडळाची टीम आहे. सातत्याने माझे मित्र सर्वत्र फिरत असतात, मला मदत करत असतात. मी काय फारसा सगळीकडे फिरू शकत नाही माझ्या व्यवसायामुळे, पण हे काही पाहून आले, काही वेगळं दिसलं की मला सांगतात आणि मी मग ते पाहून त्याचं पुढे काम चालू करतो. अशा तऱ्हेने ह्या सगळ्या मंडळींच्यामुळे हे काम पुढे सरकत आहे.
हे आहे शिवलिंग, जे कुणकेश्वर येथे कातळ चित्र या प्रकारे सापडलं. मात्र याची सगळी रचना पाहता ते बरंच अलीकडचं असावं असं वाटतंय. तिर्लोट येथे देखील आम्हाला अशी काही कातळ चित्र सापडली. तिर्लोटमध्ये ही अशी मानवाकृती दिसते. डावीकडे आपल्याला ही मानवाकृती दिसते. व्हाळीमध्ये ही आहे, इथून पाणी वाहतं पावसाळ्यात, त्यामुळे ही अस्पष्ट झालेली आहे. आणि त्या भागात अशी काही चुलाणी कातळामध्ये खोदलेली पाहायला मिळतात, जी पूर्वीच्या काळात माणसाने कधीतरी चुलीसाठी वापरलेली असावीत. अशा तऱ्हेचे चुलाणी तिथे पाहायला मिळतात. म्हणजे प्राचीन माणसाच्या वसाहतीच्या खुणा आहेत. ह्याच भागात आम्हाला काही नैसर्गिक अधिवास, काही गुहा नैसर्गिक ह्या पाहायला मिळाल्या. या गुहांचं देखील नीट बारकाईने पाहणी करणं, संशोधन करणं गरजेचं आहे. इथेही माणसाने कधीतरी पूर्वी आश्रय घेतलेला असला पाहिजे. इतिहास काळातही इथे वावर असल्यामुळे इथे बाराव ही खणलेली पाहायला मिळते. एक मोठं तळ देखील या भागात आम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळे बराच काळ इथे माणसाची वस्ती आहे, हे या निमित्ताने लक्षात येतं. वाणिवडे ही देवगडातील सगळ्यात मोठी साईट आहे. येथे मांड ह्या प्रकारातलं कातळ चित्र तर मोठं विशाल आहेच, पण त्याचबरोबर इतरही अनेक कातळ चित्र या भागामध्ये पाहायला मिळतात. ही अशी हा या बाजूला एक कसला तरी प्राणी दिसतोय. दोन पावलं, जी पावलं नाही, तो कमरेपासूनचा भाग होता, पण हे गुडघ्यापासूनचा हा पाय, एकच पाय हा इथे कोरलेला पाहायला मिळतो. ही एक मानवाकृती पुन्हा तिथे आहे, सुंदर मानवाकृती आहे. आणि हा मासा, या माशाच्या डोक्यावर एक शिंग असल्यासारखं दिसतंय. असा एक मासा त्याच्यात आकृतीमध्ये पाहायला मिळतो. अशा काही आणखीन रचना बऱ्याचशा त्या वाणिवडे भागामध्ये आहेत. हे उजवीकडे हरण दिसतंय, थोडंसं ते अस्पष्ट दिसतंय, पण त्याच्या रेषा, त्याचं वलय, त्याची चित्रकला कशी आहे ती पहा. किती सहजपणे एखाद्या कागदावर काढावं अशा तऱ्हेने त्यांनी कातळ चित्रात हे काम केलेलं आहे. खरं म्हणजे या कातळात काम करणं फार कठीण आहे. आमच्या घरांच्या बांधकामासाठी आम्ही जांभा चिरा वापरतो, पण हा वरचा जो टॉप लेवलचा जो चिरा आहे, हा जो भाग आहे टॉप, हा चिरा आम्ही वापरत नाही, कारण त्याच्यावर लोखंडी हत्यार देखील लागत नाही. आणि त्यामुळे हा वरचा भाग, चिऱ्याचा भाग काढून टाकला जातो. आणि त्यानंतर खालच्या थरातले चिरे हे बांधकामासाठी वापरतात, जे लोखंडी हत्याराने सरळ करून घराच्या बांधकामासाठी वापरले जातात. म्हणजे लोखंडी हत्याराने देखील हे कातळात चित्र करणं हे इतकं कठीण आहे. आणि असं असताना ह्या कलाकारांनी हे इतकं सहजपणे चित्र कसं काढलंय, खरंच हे कौतुकास्पद आहे. कुतूहल तर आहेच. अशा काही तिथे वाणिवड्यात रचना आहेत. त्यानंतर वाघोटण बापर्डे येथील ही कातळ चित्राची रचना आहे. अतिशय सुंदर काम केलेलं आहे. ह्या कातळ चित्रामध्ये खालच्या बाजूला हे दोन पक्षी दिसत आहेत, आणि हे जे काही आहेत ह्या माणसाच्या आकृत्यासारखे त्याच्या खांद्यावर हातावर ते बसलेत की काय अशा तऱ्हेचं वाटतंय. आणि हे कावळे असावेत असं वाटतं. काही वेळा थोडेसे एखादा पक्षी वेगळा असंही वाटतं, पण याची हा मध्ये वर्तुळ आहे, आणि याला या बाजूला असं पाणी द्यायची वाट आहे, म्हणजे एखादा शिवलिंगाप्रमाणे याचा आकार आहे. त्यामुळे आम्ही इथे दिशादर्शक ठेवून पाहिलं, त्यावेळी लक्षात असं आलं की ही दिशा पण उत्तरेचीच आहे. त्यामुळे हे शिवलिंगाशी याचा काही संबंध आहे का? इथे मध्ये एक खळगा देखील आहे, इथे लिंग ठेवलं होतं का? हे वरच्या बाजूला अशी रचना आहे. या बाजूला ह्या दोन मानवाकृती असल्याप्रमाणे दिसतात. त्याच्या मधून जर रेस काढली तर अगदी बरोबर समान दोन्ही बाजूने चित्र एकाच पद्धतीने काढलंय. आज जी आधुनिक चित्रकलेची संकल्पना आहे त्या पद्धतीने काढलंय की काय, अशा तऱ्हेची ही अप्रतिम, फार सुंदर अप्रतिम असं कातळ शिल्प आहे. पण हे कातळ सुद्धा फार कठीण आहे, कारण पाहिलं तर एकदम भरीव, एकदम काळ जांभळ्या रंगाचं एक कातळ आहे. त्यामुळे हे खणणं सुद्धा फार कठीण आहे. इतकं कडक कातळ असताना इथे इतकी सुंदर रेखाकृती केली आहे, फारशी झीज याची त्यामुळे झालेली दिसत नाही. वाघोटनमध्ये हा एक मांड या प्रकारातलं कातळ शिल्प पाहायला मिळालं. स्थानिक लोक याला भोपळ्याचा वेल असं म्हणतात, आणि त्यामुळे भोपळ्याचा वेल असं म्हटलं की ते पटकन ते कुठे आहे ते नेऊन दाखवतात. कारण हे जी कातळ चित्र रचना आहे ही अशी एखाद्या वेलीसारखी एकमेकात गुंतलेली अशी पाहायला मिळते, आणि त्यामुळे अनेक ठिकाणी त्याला भोपळ्याचा वेल असं उच्चारलं जातं. आणि या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर इथे भरपूर माती पडलेली होती. आम्ही जवळजवळ 4 तास ही सगळी साफसफाई करतो. लक्षात आलं की आमच्या ग्रुप त्यानंतर आजूबाजूला तिथेही काही कातळ शिल्प असावेत की काय असं आम्हाला संशय. आम्ही आजूबाजूला साफसफाई करायला सुरुवात केली, आणि त्यानंतर आम्हाला हे कातळ चित्र सापडलं. गुडघ्यापर्यंतचे पाय हे कोरलेले आहेत. हा सगळा भाग म्हणजे फक्त आता पावलं तिथे दिसत आहेत, पण हा भाग सगळा बहुतेक इथे पाय कोरलेले होते असावेत, नंतर ते झिजून गेले असावेत असं एकंदरीत हे चित्र दिसतंय.
अशा तऱ्हेचे पाय म्हणजे गुडघ्यापर्यंतचे पाय अनेक ठिकाणी कोरलेले पाहायला मिळतात. राजापूर भागातही अशा तऱ्हेचे शिल्प पाहायला मिळतात. त्याच्यामागे नेमकं काय कारण असावं हे एक कुतूहलच आहे. याच परिसरात हे असं एक चक्र कोरलेलं आम्हाला पाहायला मिळालं वाघडूंमध्ये. ही अशी एक मानवाकृती देखील तिथे पाहायला मिळाली. अजूनही बरंचसं ते नाव आहे कारण ह्या भागामध्ये शेती केल्यानंतर आणि त्यामुळे भरपूर गवत आणि माती या पूर्ण कातळावर पसरलेली आहे. त्यामुळे ह्या कातळावर आणखीन काही शिल्प असावीत का असा संशय आम्हाला आहे. भविष्यात पुन्हा ते तिथे जाऊन काम करण्याची वेळ आलेली आहे, ही करायला लागणार आहे. वाटेत अशी काही कातळी चित्र देखील आम्हाला पाहायला मिळालं. हा एक छोटासा प्राणी डावीकडे आपण पाहतो. या ठिकाणी एक असं चंद्रकोरीसारखं किंवा केळ्यासारखं असं काहीतरी कातळी शिल्प आहे. त्यामुळे त्या भागामध्ये आणखीन भरपूर कातळी चित्र असण्याची शक्यता आहे. भविष्यात त्याचं काम होईल. देवाच्या गोठणे येथे एक चुंबकीय विस्थापनाचा चमत्कार रिसबूड आणि त्यांच्या मित्रमंडळींना पाहायला मिळाला. त्यांचं असं म्हणणं आहे की हे देशातला पहिला चुंबकीय चमत्कार. पण असाच चमत्कार आम्हाला दाभोळ येथील कातळी चित्रात देखील पाहायला मिळाला. दाभोळची ही जी 2 कमरेपासूनचा हा जो भाग कोरलेला आहे, या चित्राच्या 2-3 मीटरच्या परिसरामध्ये दिशादर्शक चुकीची दिशा दाखवतं. आपण असं वर हातात दिशादर्शक धरलं की ते दिशा बरोबर उत्तरेकडे दाखवतं, पण जमिनीवर ठेवलं की ते लगेच गरकन फिरतं आणि वेगळीच दिशा उत्तर म्हणून दाखवायला लागते. हे बाजूच्या चित्रामध्ये आपण पाहतो आहोत की वेगवेगळे कंपास, आम्ही मोबाईलचा कंपासही ठेवलाय, प्रत्यक्ष चुंबकीय कंपास देखील ठेवले आणि प्रत्येक दिशा ही वेगवेगळी दाखवते. असा तऱ्हेचा नैसर्गिक चमत्कार म्हणावा किंवा असा तऱ्हेचा प्रकार या भागामध्ये पाहायला मिळतो. आम्ही ड्रोन कॅमेरा आणला होता याचं नीट चित्र करण्याच्या दृष्टीने, आणि ड्रोन कॅमेरा या चित्रावरून ज्यावेळी उडवला त्यावेळी असं लक्षात आलं की ड्रोन कॅमेऱ्याला सुद्धा काही हे द्यायला लागतात, कमांड्स द्यायला लागतात आणि त्या कंपासवरच आधारित असतं. पण तो ड्रोन उडवल्यानंतर त्याचं कंपास देखील बेकाबू होऊन जातं, म्हणजे विस्कळीत होतं आणि ते कुठच्या कुठे भरकटत जातं ड्रोन. आणि ह्या भागामध्ये काहीतरी मोठं साठे चुंबकीय काहीतरी विस्थापन आहे अशा तऱ्हेची सूचना मोबाईलवर त्यावेळी आलेली पाहायला मिळते. आणि फार चमत्कारिक असा म्हणजे काहीतरी खनिजाचा मोठा साठा कातळाच्या खाली आहे आणि त्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं आहे असं हे पाहायला मिळतं. आणि असाच आणखीन एक प्रकार आम्हाला देवगडमध्ये आणखीन एका ठिकाणी पाहिलाय. मी त्याचं नाव आता इथे उघड करणार नाहीये, फक्त ते चित्र मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी हा जो होल दिसतोय ह्याच्या बाजूला अशा तऱ्हेचं चुंबकीय विस्थापन आम्हाला पाहायला मिळालं. हे 2-3 कंपास इथे ठेवलेत आणि तिन्ही कंपास वेगवेगळी दिशा, उत्तरेची दिशा दाखवत आहेत. अशा तऱ्हेची दुसरी एक साईट देवगडमध्ये आम्हाला मिळालेली आहे. हे पहा, हे त्या ठिकाणी ठेवलेलं कंपास आहे. तिन्ही कंपास 3 वेगवेगळ्या दिशा दाखवत आहेत. खरं तर ही मधल्या कंपासची जी दिशा आहे ही बरोबर आहे, ही उत्तर दिशा आहे, पण बाकी हे दोन्ही कंपास वेगवेगळ्या दिशेला दाखवत आहेत. असा सगळा चमत्कार या कातळ शिल्पात काही ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर हा चमत्कार नाहीये. गिरीभ्रमण करणारी जी मंडळी आहेत, जी लेण्यामध्ये जातात, सह्याद्रीच्या कडेकपारीत जातात, त्यांनाही अशा गुहांमध्ये कंपास काही वेळा चुकीची दिशा दाखवतं असा अनुभव आलेला आहे. कारण हा सगळा खनिजाचा भाग आहे, लोह खनिज याच्यामध्ये असतात, अन्यही काही खनिज असतात आणि त्याचा काहीतरी चुंबकीय परिणाम या अशा ठिकाणी पाहायला मिळतो असं त्यांचंही म्हणणं आहे. त्यामुळे ही एक भौगोलिक रचना आहे, त्याच्यावर भविष्यात काम होईल. चित्र भीमबेटकाची ही चित्र आहेत. ही चित्र आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आदिम काळामध्ये जी चित्रशैली आहे ती कशा तऱ्हेची होती. अत्यंत अत्यंत सामान्य म्हणजे वारली पेंटिंग जसं असावं अशा तऱ्हेची ही चित्रशैली आहे. आणि त्या तुलनेत कोकणातली कातळ चित्रांचा अभ्यास करायला हवा. कोकणातली चित्रशैली जी आहे ती अत्यंत प्रगल्भ आहे. म्हणजे तो वाघ काढलेला असू दे, कुत्रा नाही याच्यात, इतर जंगली प्राणी असू देत, हरण असू दे, डुक्कर असू दे, हे पाहिल्यानंतर लगेच ओळखता येतं. तशी ही चित्रशैली नाही आहे आदिम काळातली. ती वेगळ्या तऱ्हेने वेगळी त्याची शैली आहे आणि त्या तुलनेत ही कोकणातली कातळ चित्र अत्यंत अशी पाहायला मिळते. रिजबूड यांनी शोधून काढलेलं हत्तीचं कातळ चित्र इतकं मोठं विशाल आहे की ते ड्रोन कॅमेऱ्यातूनच त्याचं चित्रीकरण केलं. त्याच्या आसपास अनेक प्राणी दिसत आहेत आणि ते प्राणी इतके व्यवस्थित आधुनिक एखादं चित्रकरण काढावं, कागदावर काढावं, इतक्या सहजतेने हे काढलेलं आहे. एवढा मोठा हत्ती काढून सुद्धा त्यांनी ती किती सहजपणे त्याच्या कुठेही त्याचं म्हणजे ओळखण्यात आपल्याला चूक होत नाहीये अशा तऱ्हेचं शैली ही फार म्हणजे विकसित शैली त्यांची होती असं आपल्याला दिसतं. त्यामुळे हे कुठल्या तरी प्रगल्भ संस्कृतीच्या लोकांनी हे केलेलं असावं का असंही शंका मनात उपस्थित होते.
त्यांच्या रेषांची सहजता ह्या कातळचित्राच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. हे उजवीकडे एक सांबर आहे, या बाजूला शिंग असलेला प्राणी आहे. किती सहजपणे एखादा कागदावर काढावा इतक्या सहजपणे ह्या रेषा काढलेल्या आहेत आणि कातळावर हे इतकं सहज काढणं सोपं नाही आहे. आणि त्यामुळे ही संस्कृती काहीतरी प्रगत आहे एवढं नक्की असं वाटतं. फार काहीतरी त्यांच्याकडे टूल्स चांगल्या तऱ्हेची होती, त्याच्यातून त्यांनी ही चित्रशैली काढलेली आहे. अशा तऱ्हेने चित्रांवर चुना पासू नका असं पुन्हा एकदा आवाहन करतो. अशा तऱ्हेने कातळ चित्रांचा विषय जो आहे त्याच्यामध्ये मांड या प्रकारातली कातळचित्र आपल्याला मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. ती कातळचित्र स्थानिक लोकांशी निगडीत स्थानिक चित्रांशी निगडीत स्थानिक संस्कृती निगडीत आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं. रावण, अशी वेगवेगळी स्थानिक नावं दिलेली आहेत आणि ही कातळचित्र स्थानिक संस्कृतीशी निगडीत आहेत. त्या ठिकाणी काही पूजा अर्चा होत होत्या का असाही शोध घेण्याची गरज आहे. कारण काही ठिकाणी अशी कोंबड्याचा बळी देण्याचा प्रकार आम्हाला पाहायला मिळाला, तिथे जवळपास वर्षातून एकदा ते देणं दिलं जातं. अशाही काही संकल्पना त्या ठिकाणी निगडीत आहेत. अनेक ठिकाणी मानवाकृती पाहायला मिळतात, चित्ता, सांबर, हरण, डुक्कर, साप अशा तऱ्हेची कातळचित्र याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण विशेष करून ही कातळचित्र वन्य पशूंचीच पाहायला मिळतात. पाळीव प्राण्यांची फारशी अजून आढळलेली नाहीत आणि त्यामुळे शिकार करणाऱ्या माणसाने ही कातळचित्र खणली आहेत का अशी एक शंका यामध्ये निर्माण होते. ही कातळचित्र नेमकी का खणली आहेत, कोणी खणली आहेत, कशासाठी खणली आहेत, हे सगळे कुतूहलाचे प्रश्न आहेत. भविष्यात ह्या प्रश्नाचा शोध घेणं गरजेचं आहे. ह्या कातळचित्रांमध्ये म्हणजे रत्नागिरी पासून राजापूर असू दे, देवगड असू दे, अगदी पार वेंगुर्ला या भागातली असू दे, या कातळचित्रांमध्ये विलक्षण साम्य पाहायला मिळतं. तसंच त्याच्यामध्ये विविधता देखील आहे आणि त्यामुळे काही वेळा असं लक्षात येतं की ही सगळी किनारपट्टीवरची जी माणसं आहेत, किनारपट्टी जी आहे या परिसरातली ही सगळी कातळचित्र एकाच कुठेतरी संस्कृतीने कोरलेली आहेत का, हाही एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उपस्थित आहे. या कातळांचं सर्वेक्षण खरं म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींनी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भूगोलाचा अभ्यास असणार आहे, सायन्सच्या दृष्टीने याचा शोध घेण्याची गरज आहे. कारण कुठलेही ठोस संदर्भ आपल्याकडे आज नाहीत, त्याच्या बळावर आपण याची कालनिश्चिती करू अशी आज कुठलंही साधन आपल्या हाताशी नाही. त्यामुळे निश्चितपणे याचं हे नेमकं काय आहे याचे अंदाज केवळ तर्क याच्या पुढे आपण जाऊ शकतो. कारण फार अगम्य विषय आहे. भविष्यात ह्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित सोडवणं होईल. कोकण इतिहास संशोधन मंडळ देवगड याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण प्रत्येक गावाचा सर्वे करत आहोत. अनेक जुनी शिल्प आम्हाला सापडत आहेत आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं काम सुरू आहे. अशा तऱ्हेचे विरगळ असतात त्याचंही दस्तऐवजीकरण करण्याचं काम आहे. भविष्यात ते काम होईल. प्रत्येक गावामध्ये आम्ही दर महिन्याला एक मोहीम करतो आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही ही कातळचित्र उजेडात आणत असतो, शिल्प उजेडात आणत असतो. कुणकेश्वर मध्ये अशा तऱ्हेचे काही कोरीव अवशेष गेल्या 8-10 वर्षामध्ये आम्हाला सापडले आहेत. आजचं जे कुणकेश्वर मंदिर आहे हे मराठा काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे, पण या ठिकाणी काळ्या बेसाल्ट दगडाचं प्राचीन कोरीव मंदिर होतं आणि त्याचे काही भाग कुणकेश्वर मंदिरामध्ये आजही वापरलेले पाहायला मिळतात. मंदिराचा कळस हा देखील कर्कटक प्रकारचा कळस होता आणि हे सगळे सांगणारे हे अवशेष आम्ही करून ठेवले आहेत. त्यावर एखादं छोटंसं म्युझियम कुणकेश्वर मध्ये आपण स्थापन करू. धन्यवाद. मी इथे व्याख्यानमाला आता आटोपती घेत आहे. रायगड स्मारक मंडळाने इथे जी व्याख्यान देण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. श्री पांडुरंगजी बलकवडे यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि मी माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो. नमस्कार. धन्यवाद.